हाय नमस्कार. मी सीमा तुमचं माझ्या मराठी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत करते. माझ्या सर्व लडक्या ताईंना शुभ संध्याकाळ. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि मी उठून लागलेले आहे कामाला. तर मी आले होते आज 4:30 वाजता कामावरून आणि थोडासा आराम पण केला. कसं आहे, कामावरून आलं जरा थोडासा आराम केला तर काम करायलाही आपल्याला जरा बरं वाटतं. आल्या आल्या लगेच कामाला लागायचं म्हणलं का, आधीच कामावर यायचं आणि त्यात लगेच कामाला लागायचं म्हणल्यानंतर आळस येतो. त्यामुळे मग थोडासा आराम केला, उठले. तर म्हणलं चला पावसाचं वातावरण आहे तर मग बाहेरून कपडे काढून आणलेत सगळे बघा. बाहेरून कपडे आणले तर ते कपडे तसेच ठेवले ना तर ते तसेच राहतात. आणल्या जर ते घडी नाही केले ना मग ते संध्याकाळी आपण सगळं काम करेपर्यंत तिथेच असतात. मुलंही काय ते त्यांनाही काही कळत नाही मनाने, मग आपल्याला सांगावं लागतं. मग त्यांना सांगितलं तरी ते छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या घालतात, पण साड्यांची घडी त्यांना घालता येत नाही. त्यामुळे ती मलाच घालावी लागते. त्यामुळे मला चला पटपट साड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत मी. आणि म्हणलं पटकन झाडू वगैरे मारून सगळं स्वच्छ करून घ्यावं म्हणलं. तर मी मुलींना दिली आहे. त्यांना म्हणलं तुम्ही दुकानला जाऊन या म्हणलं, आज पप्पांचा बड्डे, आज आपण काहीतरी बनवूया म्हणलं. तर त्या म्हणल्या आई आज आपण काय बनवू, तर आपण आज पालक पनीर बनवूया म्हणल्या. शेवयाची खीर बनवायचं म्हणल्या, चपाती भात सगळी मुलींची फरमाईश होती आज स्वयंपाकामध्ये. तर ठीक आहे म्हणलं, आज मग तुमच्याच आवडीचं जेवण बनवूया. तर त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन आणा म्हणलं, तोपर्यंत मी काम करते. तर मग मी त्यांना सगळं लिस्ट वगैरे काढून दिले. म्हणलं तुम्ही काम करू लागा मला आणि जा म्हणलं. तर माझ्या मुलीने मला गहू आणून दिलेले आहेत. तिला म्हणलं ती सगळ्या कॅरेबॅगा वगैरे असं आलेल्या असतात ना, माळवं वगैरे आपण घेऊन येतो त्या कॅरेबॅगा, ते तर मी त्या गव्हाच्या ह्याच्यामध्येच टाकते. तर तिला म्हणलं सगळे एकत्र कर म्हणून सांगितलं. तर ती बारकी मुलगी माझी ते एकत्र करत होते. तर तेवढ्यात म्हणले आई बाहेर पाऊस येतो आहे, तर मी पावसाचं शूट करून आणते. तर तिनं ते पाऊस येतो आहे त्याचं शूट केलं होतं बघा. आणि माझं गहू नीट करायला चालू आहे. काल गुरुवार होता, काल गिरणी बंद असल्यामुळे मग मला आजच सगळी तयारी करावी लागली दळणापासून ते. तर माझे दळण नीट करून झालेले आहेत आणि मी थोडंच दळण 3 किलोच दळण नीट केलेलं आहे. कारण आम्ही सगळे गावाला जाणार आहोत, आठवडाभर गावाकडेच राहणार आहे. त्यामुळे येताना गावाकडनंच मी दळण घेऊन येणार आहे. त्यामुळे मी आत्ता थोडंसं दळण दिलेलं आहे बघा. दळण नीट करून फरशी वगैरे झाडू मारून मी फरशी पुसून घेत आहे. आणि मुली गेलेल्या आहेत आता दुकानला. त्यांना आणायला सांगितलेलं आहे, दूध सांगितलेलं आहे, पालक सांगितलेला आहे आणायला, पनीर आणायला सांगितलेलं आहे, पालक पनीर आणायला सांगितलेलं आहे. तर म्हणलं चला आज तुमच्या चॉईसचा स्वयंपाक बनवूया. तोपर्यंत म्हणलं मी काम करून घेते, तुम्ही या दळण वगैरे दळून. तर त्या गेलेल्या आहेत खाली, मुलगा पण गेला आहे खाली खेळायलाच आणि मी एकटीच आहे घरी. आणि घरातलं वातावरण बघा संध्याकाळचं कसं एकदम असं शांत असतं, तर भारी वाटतं असं. संध्याकाळी सगळी फरशी वगैरे क्लीन करून घेतली, दिवा वगैरे लावला तर घरात एकदम शांत आणि भारी वाटतं असं. मग संध्याकाळचं वातावरण असलं, दिवा लावून मी संध्याकाळची श्लोक लावते जेणेकरून मुलंही ऐकतात. सकाळी मी तारक मंत्र लावते आणि संध्याकाळी माझं असतं ते श्लोक असतात संध्याकाळचे. तर माझं सगळं काम झालेलं आहे बघा आणि मी फ्रेश होऊन आलेले आहे. काम केलं, फ्रेश झालं आणि स्वयंपाकाला लागलं ना तर भारी वाटतं. कारण की आपण जेवढं दिवसभर काम करतो ना, तर फ्रेश होऊन संध्याकाळी स्वयंपाकाला लागलं ना, तर आपण कितीही काम केलं तरी आपला थकवा निघून जातो. त्यामुळे संध्याकाळी नेहमी फ्रेश होऊनच स्वयंपाकाला लागते मी. कारण बरं वाटतं जरा, म्हणजे आपल्यालाही जरा असं थकल्यासारखं वाटत नाही आहे. फ्रेश असलं म्हणजे मूडही आपला फ्रेश राहतो आणि मुलांनाही घरातल्यांनाही बरं वाटतं की बाबा आपण फ्रेश आहे. कारण आपण जर असं कसं तरी असलं तर मुलांचाही आळस चढल्यासारखं वाटतं, मुलंही फ्रेश राहत नाहीत. मग आपणच व्यवस्थित असेल तर मुलांनाही वाटतं बाबा आपणही व्यवस्थित राहा. तर मग चला माझी झालेली आहे तयारी संध्याकाळची सगळी बघा. आणि मी आत्ता आवरून पटकन ते केस वगैरे मोकळे असले, आता गरमीचं वातावरण असल्यामुळं मी ते केस खाली सोडलेले नाही आहेत असे रिकामे, तर मी वरतीच टांगते घरामध्ये. कसं असे गळले ना, सगळ्या घरातून केस दिसतात, त्यामुळं वर बांधले ना तर केस आहे असे राहतात मग. तर बघा मी त्या दिवशी झाडं कट केली होती, तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज आले आहे. तर बघा त्यांना किती मस्त अशी पालवी फुटलेली आहे गुलाबाच्या झाडांना वगैरे अशी छान. तर हे वाळून गेले होते पूर्ण, तर त्यांना पालवी फुटलेली आहे, काय ह्यांना कळ्या पण लागलेल्या आहेत. आणि बाहेरचं वातावरण बघा असं झालं होतं, पाऊस पडला होता थोडा आणि मस्त असं वातावरण, खूप छान अशी हवा सुटली होती. तर ते पलीकडे डोंगर दिसतोय तो ना सिंहगडचा डोंगर आहे, त्या साईडला सिंहगड आहे. तर हे साईडला सगळं रिकामं आहे. हा बघा
समर्थ आलेला आहे. तो मला विचारत आहे, आई आज पप्पांचा बड्डे आहे, तर मी बड्डेला पप्पांना काय आणू, म्हणून त्याने 50 रुपये आणलेले आहेत. मी म्हणलं तुला काय आणायचं आहे ते आण म्हणलं, तर तो म्हणतो मी अंगठी आणू का पप्पांना. अरे म्हणलं अंगठी येत नसते म्हणलं 100 रुपये 50 रुपयेमध्ये, तर पप्पांना तू डेअरी मिल्क घेऊन ये. तर ठीक आहे म्हणलं मी डेअरी मिल्क आणतो. म्हणून तो गेला आता डेअरी मिल्क आणायला पप्पांसाठी. त्याचं कसं आहे, बड्डेला कुणाच्याही बड्डेला जायचं असेल तर तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही आहे. त्याला आवडत नाही असं काय असेल ना, तर तो काही ना काही बिस्किट म्हणा, कॅडबरी म्हणा, काही ना काही तो घेऊनच जाणार. त्याला आवडत नाही असं रिकाम्या हाताने जायला कुणाच्या बड्डेला. बहिणींच्या बड्डेला म्हणा, बहिणींना रक्षाबंधनला तो स्वतःच जाऊन गिफ्ट घेऊन येतो. तर बघा सगळे गेलेले आहेत आणि मी केलेला आहे चहा आता, कारण मुलं आता गेलेत खाली, त्यामुळे ते काही चहाला येणार नाहीत. त्यामुळे मी एकटीपुरताच माझा चहा केलेला आहे. दिवसभर खूप काम, थकवा, त्यामुळे ना असं थकल्यासारखं पण होतं. तर मग चहा शिजत आहे तोपर्यंत म्हणलं चला भाजीची तयारी करून घ्यावी. म्हणलं मुली येतात तोपर्यंत म्हणलं काय असेल ते वाटण वगैरे करायचं आहे ना. मग जे पनीरच्या भाजीला लागतं ना, पालक पनीरला, ते सगळं साहित्य होतं घरात. जे कांदे, टोमॅटो, मिरची, म्हणजे असं सगळं जेवढं लागेल ना तेवढं सगळं घेतलेलं आहे. लसूण वगैरे म्हणलं मुलं येईपर्यंत आपलं ते पण होतं आहे, चहा पण शिजतोय. तर बघा मी कांदे घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, थोडंसं आलं. असं काही करायचं म्हणलं ना खूप धावपळ होते. सगळं वेळेत झालं पाहिजे, कारण त्यांच्या असं म्हणजे जेवण काय नाही आहे कुणाला बनवायचं, फक्त घरच्यांपुरतंच बनवायचं आहे. तर मग ते पाहुणे येणार होते, फक्त बड्डेलाच येणार होते, केक कट करून जाणार होते. तर मी साडी चेंज करून आलेले आहे. तुम्ही म्हणसाल की साडी लगेच कशी चेंज केली, कारण एवढं सगळं काम करायचं म्हणल्यानंतर म्हणलं साडीमध्ये होणार नाही, म्हणून मी ड्रेस चेंज केलेलं आहे. साडी चेंज करून ड्रेस घातलेला आहे, जेणेकरून पटपट आपल्याला लगेच असं काम करता येतं, हलकंही वाटतं असं बरं जरा. त्यामुळे मी ड्रेस घालून आलेले आहे. तर बघा मुली आलेल्या आहेत, पालक आणलेला आहे, पनीर घेऊन आलेले आहेत आणि माझी चालू आहे कांदे वगैरे कट करायला. तर त्या आलेल्या आहेत आता सगळं सामान घेऊन खालनं. तर मुलगी म्हणली मी पालक नीट करते, तोपर्यंत तू तुझी तयारी कर. तर माझी मोठी मुलगी पालक घेऊन गेलेली आहे नीट करायला. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं कर म्हणलं, म्हणून ते गेले. मला मग तिनं पालक नीट केला आणि मला म्हणले मी पनीर कट करून देते, म्हणले पटकन होते. माझ्या मुलीही मला संध्याकाळी खूप मदत करू लागतात कामामध्ये बरं का. तर बघा एक पटकन काहीतरी करते, ती चालली बाहेर खेळायला चालली बारकी, पण माझी मोठी मुलगी आता पनीर कट करत होते. तर तिनं म्हणली मी भाजी नीट करते. ती भाजी नीट करता करता आली होती पनीर कट करायला, पण म्हणली तिला म्हणली तू कर म्हणली पनीर कट, म्हणली मी भाजी नीट करते. तर मग बारक्या मुलीला कट करायला लावलं, तिनं कट केलं ते. तर माझा कांदा वगैरे सगळं भाजून झालेलं आहे बघा, ठेवलेलं आहे. हे बघा म्हशीचं दूध आणलेलं आहे 1 लिटर. मला त्याची बनवायची आहे शेवयाची खीर, कारण माझ्या मुलींना आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडते शेवयाची खीर आणि मला पण आवडते. तर तिकडं मी पनीर तळून घेत नाही आहे, कारण पनीर तळलं ना तर ते असं मला लबरासारखं लागतं, असं म्हणजे खूप हे वाटतं. त्यामुळे मी मग ते उकळते पाण्यातच टाकते आणि घेते, जेणेकरून ते मऊ आहे असं राहतं, खायलाही मऊ लागतं, असं चरबट लागत नाही आहे. तर मला दूध गरम करायचं होतं म्हणून मी ती पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये मी कधी भाजी पण बनवते ना, तर म्हणलं मग दूध ठेवलं तर खराब होईल म्हणलं भाजीच्या वासाने वगैरे. त्यामुळं मग मी त्याच्यामध्ये पाणी गरम करून ते पाणी ओतून मगच मी त्याच्यामध्ये दूध तापायला ठेवणार आहे. तर माझा कांदा वगैरे भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी ठेवलेलं आहे आता ते पातेल्यात पाणी गरम करायला. आणि मला ना अशी खूप सवय आहे, एक काम केलं ना की लगेच असं किचन ओटा पुसून घ्यायचा. मला ते पहिल्यापासूनच जमत नाही आहे. माझं स्वयंपाक करेपर्यंत मी प्रत्येक पडलेलं भांडं म्हणा, किचनवरचा पसारा मी लगेच जिथले तिथं पुसून टाकते आणि लगेच भांडे पण घासून टाकते, कारण सगळा स्वयंपाक केल्यावर तुम्ही भांडे कधी घासत नाही आहे. माझा जसा स्वयंपाक बनवत जाईल ना, मी जे प्रोसेस करेन ना स्वयंपाकाची, जी भांडी पडतात ना, मी लगेच तिथं ते बनवलं ना लगेच धुवून टाकते. नंतर परत जास्त पडत नाही आहेत, लोड येत नाही त्यामुळे. तर बघा मी दूध 1 लिटर आणलेलं मी ते ओतत आहे त्याच्यामध्ये.
तर मी 1 लिटरची करणार नाही आहे, अर्धाच लिटरची बनवणार आहे. तरी पण 1 लिटर सांगितलं कारण सकाळ चहाला पण दूध लागतं त्यामुळे. आणि हे दूध आणले ते फक्त मी खीर बनवायसाठीच आणलेलं आहे. मी गोकुळचं दूध वापरते चहाला. हे दूध असं ना पाण्यासारखं चहा चांगला लागत नाही ह्या दुधाचा, कारण खूप पातळ दूध असतं ते, त्यामुळं त्याचं चहा वगैरे चांगला नाही लागत. त्यामुळं मी गोकुळचं दूध वापरते. गोकुळच्या दुधाने चहा खूप छान लागतो. पहिले मी चितळेचं आणायची, पण आता चितळेचं पण आवडत नाही आहे, म्हणून मी आता गोकुळचंच चालू केलेलं आहे. तर बघा माझा कांदा वगैरे भाजलेला मी गार थंड झालेला आहे, त्यामुळे म्हणलं आता बारीक करून घ्यावं पटकन, लगेच भाजी टाकायला होते. कारण खूप उशीर झालेला आहे. आता 7 वाजलेत. मला 9 वाजेपर्यंत सगळी तयारी करायची होती स्वयंपाकाची. कसं एक एक काम करेपर्यंत ना खूप उशीर होतं. तरी माझी मुलं मला मधून येऊन मदत करतात. काही लसूण सोलायचं असेल, खोबरं बारीक करायचं असेल, कांदा वगैरे चिरायचा असेल तर त्या मला चिरून देतात रोजच्या रोज. पण आज त्या खाली गेल्यामुळे मी चिरलं नाही, तर त्यांच्याकडेच असतं ते सगळं मसाला वगैरे बारीक करायचं. तर मसाला माझा बारीक करून झालेला आहे. मी खिडकी लावून घेतली कारण बाहेर पावसाचं वातावरण होतं आणि ते मुंगळे ते पाखरं असतात ना, ते खिडकीतून आतमध्ये येत होते. तर म्हणलं उगाच स्वयंपाकामध्ये पडतील जेवणामध्ये, म्हणून मग मी खिडकी पॅक करून घेतलेली आहे ती. आणि नवीन जरी काही एखादं आपल्याला व्यवस्थित बनवायचं असेल ना पदार्थ, तर सगळं सामान घरात असेल ना तर ते पटकन बनवलं जातं. तर बघा आता तुम्हाला अंधार दिसत असेल जरा, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे मी ह्या साईडला लावला, त्यामुळे जरा थोडा अंधार पडत आहे मोबाईलचा. तर मी आता घेतले, माझं दूधही गरम झालेलं आहे बघा तुम्ही तिथं पातेल्यामध्ये ते. आणि मी घेतलेलं आहे आता पीठ मळायला, कारण जेणेकरून आपलं सगळं स्वयंपाक वगैरे भाजी म्हणा शेवयाची खीर होईपर्यंत माझी पीठ चांगलं भिजेल. आणि कसं आहे माझं पीठ हे दळण खूप छान दिलेलं आहे दळून, त्यामुळे ते मळलं आणि लगेच जरी केले ना चपात्या तर त्या खूप मऊ होतात. कधी कधी असं निब्बर पीठ आलं ना तर त्याच्या कितीही कणिक तुम्ही भिजत ठेवा तरी त्या चपात्या व्यवस्थित होत नाहीत, त्या अशा निब्बर होतात, कडक होतात. ज्या वेळेला कडक चपाती होईल ना त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 पळी तेल जरी ओतलं आणि मळलं ना तरी चपाती खूप मऊ होते. तर बघा मी पीठ मळलेलं आहे आणि किचन ओटा हे स्वच्छ लगेच करून घेते मी. जी सवय असते ना ती आपली लहानपणाची ती कधी जात नाही, कारण मला असं आवडतच नाही आहे किचनवरती घाण, त्यामुळे प्रत्येक केलं का लगेच पुसून घ्यायचा. बघा तुम्ही आपण असं एखादी गोष्ट केली आणि किचन क्लीन केलं ना आपल्याला लगेच बरं वाटतं, फ्रेश वाटतं. तर मी हे पालक शिजवून घेतला होता, त्याच्यामध्ये गार पाणी टाकायचं होतं, पण बर्फाची बाटली होती खूपच, त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं, पूर्ण बर्फ झाला होता तिचा, त्यामुळे मी बर्फाची बाटलीच अशी फिरवली. गार पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये आणि थोडी साखर, तर ते पालक आहे असं हिरवंच राहतं. ते असं म्हणजे काळपट काळपट म्हणा असं ते पडत नाही तांबडं तांबडं, ते आहे असं हिरवाच राहतो मग त्याचा ते पालक पनीर. तर मी पालक बघा ते बारीक करून घेत आहे सगळी पूर्ण भाजी पालकाची. आणि पालक शिजला की लगेच गार थंड पाण्यात टाकलं ना तर तो आहे असा राहतो, त्याच्यामध्ये काही करायची गरज नाही. आणि जो पालक शिजलेलं पाणी असतं ना ते घ्यायचं नाही आहे कधी बरं का, कारण त्यामुळे पालक पनीरच्या भाजीला ना अशी म्हणजे सगळी पालकचीच चव लागते, पालक पनीर आहे असं लागत नाही. त्यामुळे जी भाजी शिजलेलं पाणी असतं ना ते कधीच आपण त्या भाजीमध्ये टाकायचं नाही, फक्त त्यातली भाजी काढून घ्यायची, बारीक करायची आणि नंतरनंच मग ते टाकायचे आपण त्या ह्याच्यामध्ये पनीरच्या ह्याच्यामध्ये. पालक शिजवलेलं पाणी ओतलं ना तर ते सगळं ह्याचा फ्लेवर येतो त्याला, सगळा त्या पालकच्याच भाजीचा फ्लेवर येतो, पनीरच्या भाजीचा येत नाही, पालक पनीरचा फ्लेवर येत नाही आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये पाणी टाकू नका ते शिजलेलं. तर बघा माझा मसाला वगैरे सगळं केलेलं होतं आयतं ते येईपर्यंत, तर मी लगेच फोडणीला टाकलेलं आहे. कारण मुलांना असंही ती पनीरची भाजी आवडत नाही, आवडते पण जेव्हापासून पालक पनीर चालू केलं आहे मी बनवायला ना तेव्हापासून मुलांना पालक पनीरचं आवडतं. मी त्यांना म्हणलं होतं आपण सतत पालक पनीर करतो, आज साधं पनीरची भाजी बनवूया म्हणलं, पनीर मटर बनवू, तर नको म्हणली, आम्हाला पालक पनीरच पाहिजे. तसंही मुलं गरगटा वगैरे पालकाचा केला तर खात नाहीत. म्हणलं ठीक आहे म्हणलं, असं त्यांच्या पोटात जात नाही तर म्हणलं पालक पनीर तर जाऊन खात्यात म्हणलं, ते कुठलं तर पौष्टिक एक भाजी जाते तर ठीक आहे, म्हणून मग पालक पनीरच मी बनवते तेव्हापासून. तर हा मी पालक पनीरचा मसाला दुधामध्ये मिक्स केला होता, कारण दुधामध्ये मिक्स केला ना तर ते छान लागतो, तर मी तो दुधामध्ये मिक्स करूनच त्याच्यामध्ये टाकलेला आहे.
तर बघा माझी पालक पनीरची भाजी रेडी झालेली आहे सगळी पूर्ण. तर बघा हा मी टाकत आहे त्याच्यावरती बटर. दोन पेंड्या आणल्या होत्या पालकच्या. तर बघा कढई भरून भाजी झालेली आहे आणि घट्ट अशी छान झालेली आहे. वास पण खूप छान आलेला आहे. तर आता मी बनवायला घेतलेली आहे शेवयाची खीर. तर मी हे डीमार्टमधून शेवयाचं पाकिट आणते. डीमार्टमधून पाकिट आणलं ना, डीमार्टमधून कोणताही तुम्ही बाजार आणा, रवा आणा, कुठलाही मसाला आणा, म्हणजे कडधान्य म्हणा, शेंगदाणे म्हणा, ते बरेच दिवस असे राहिले ना, बाहेर जरी राहिले ना असं, तरी त्याला जाळी लागत नाही, आळी लागत नाही. आणि तुम्ही इथून दुकानातून आणा, त्याला लगेच आळी लागते. आता माझ्या घरामध्ये किती, आता मी रवा आणते, एकदम 2-3 किलो रवा आणते, 2-3 महिने असतो असंच बाहेर डब्यामध्येच ठेवते. तर त्याला कधीही जाळी लागत नाही, आळी लागत नाही आहे. असा तो डीमार्टचा माल राहतो. वर्षानुवर्षे डीमार्टमधलं कडधान्य तर राहतं, त्याला कधीच कीड लागत नाही. आणि आपण इथल्या दुकानातून मटकी म्हणा, हरभरे म्हणा, कुठलाही कडधान्याचा पदार्थ आणला ना, तर तो लगेच 1-2 आठवड्यांनी त्याला लगेच कीड लागलेली असते, त्याच्यामध्ये भुंगे झालेले असतात. त्यामुळं मला बाहेरचं कडधान्य आवडत नाही. मग मी डीमार्टमधूनच एकदम सगळं आणते. ज्या वस्तूंना कीड वगैरे लागते ना, त्या डीमार्टमधूनच मी भरते. तर बघा मी शेवया काढून घेतल्या, त्याच्यामध्ये 2-3 तूप टाकले चमचे. आणि त्यात शेवया अशा चांगल्या आधीच भाजलेल्या असतात, तरी त्या मी तुपातून अशा घेतलेल्या आहेत हे करून, जेणेकरून ते चांगल्या जरा लागतील म्हणून. आणि त्याच तुपामध्ये मी परत बदाम, काजू हे टाकलेलं आहे तळायला. तर बघा बदाम, काजू पण मी घेतलेला आहे. तर तिकडे दूध गरम झालेलं आहे. आणि बघा मी तिथं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी विलायची घेतलेली आहे, 5-6 विलायची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे. साखर टाकली ना विलायचीमध्ये, ते लगेच बारीक होतं असं. त्यामुळे मी लगेच ते बारीक केलेलं आहे. बारीक झालं ना, तर मी ते चाळणीनं चाळते आणि मगच त्याच्यामध्ये टाकते. नाही तर त्याची सालं जी असतात ना, मी न सोलताच मी आहे अशीच विलायची बारीक करते त्याच्यामध्ये. परत लगेच असं चाळणीने चाळणे ना पिठाच्या, तर लगेच होतं ते. हे करत बसत. तर बघा कढईमध्ये तूप राहिलं होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे आणि परत रिटर्न लगेच तिकडे ते दूध ओतून टाकलेलं आहे. तर बघा माझी झालेली आहे लगेच शेवयाची खीर झालेली आहे तयार. तुम्ही बघू शकता, साखर वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच दिवसांनी असं नवीन काय केलं ना, तर मुलांनाही आवडतं. तर बघा माझी पालकची भाजी झालेली आहे करून, पालक पनीरची. परत शेवयाची खीर झालेली आहे लगेच. आणि सकाळी बऱ्याचशा चपात्या होत्या बरं का, शिल्लक राहिल्या. तर मी आता चपात्या लाटून घेते. सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. स्वयंपाक करत करत सगळे भांडी पण घासून झालेले आहेत माझे. सकाळच्या थोड्याशा चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, त्यामुळे म्हणलं आता थोड्याशाच करायच्या. कारण सकाळच्या आणि आता सगळ्या केल्या ना, तर मग सकाळच्या तशाच राहतील सगळे, मग ताज्याच खायच्या मागे लागतात. त्यामुळे मग मी थोड्याशाच ताज्या केलेल्या आहेत, बाकीच्या मग शिळ्या आहेत त्यामुळे. तर बघा आत्ता वाजलेले आहेत 9 वाजेपर्यंत मी 6ला लागले होते कामाला. 9 वाजेपर्यंत माझं सगळं काम झालेलं आहे. स्वयंपाक, भांडी, किचन वगैरे सगळं. आता एवढं स्वयंपाक चपात्या झाल्या की मग फक्त किचन पुसून घ्यायचं आहे. बाकी सगळे भांडी वगैरे माझे सगळे झालेले आहेत आधीच. तर बघा आत्ता वाजलेले आहेत 9:30. माझं सगळं आवरेपर्यंत ते झालेलं आहे. आणि पाहुणे पण आलेले आहेत बघा तुम्ही आता. म्हणजे त्यांच्या आत्याची मुलं आहेत, त्यांची सून आहे आणि त्यांचा हा मुलगा आहे, खूप भारी आहे. आणि तो आत्याच्या मुलाचाच मुलगा आहे. तर इकडं बड्डेचं चालू आहे कार्यक्रम. तर बघा आत्ता झालेलं आहे बड्डेचं सगळं व्यवस्थित. आणि हे सगळे बघा पाहुणे आलेले आहेत. आणि हा बघा मोबाईलमध्ये कसा टक लावून बघत आहे. आणि मी ऑप्शन करताना काढलेला आहे, तिला म्हटलं फोटो काढतो, व्हिडिओ काढलेला आहे. तर असा आमचा साधा सिंपल बड्डे असतो. तर बघा आमचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. सगळेजण केक खात मस्तपैकी बसलेले आहेत. तुम्ही या सगळेजण केक खायला. तसंही असं म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन वगैरे असं बसता येत नाही, प्रत्येकाच्या पाठीमागे कामे असतात.
पुन्हा आपल्यालाही त्यांच्या घरी जायला जमत नाही आहे, त्यांनाही आपल्या घरी यायला जमत नाही, त्यामुळं असं कधीतरी बोललं तर बरं आहे. तर आत्ता चालू आहे जेवण बघा, तर सगळीजण जेवण करायला असं बोलत आहे मी. हाय, आत्ता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत रात्रीच्या आणि आत्ता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही किचन ही बघू शकता, माझं एकदम क्लीन झालेलं आहे, सगळं एकदम चकचक झालेलं आहे. किती का उशीर होईना पण सकाळी आपल्याला हे असं बघायला खूप छान वाटतं. त्यामुळे आत्ता मी व्हिडिओ थांबवते. माझा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गुड नाईट.